जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। भोजने यांचा पाठपुरावा सुरूच। प्रश्न मार्गी न लागल्यास मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर सामाजिक कार्यकर्ते भोजने यांनी संबंधित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे। मात्र अद्यापही प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली आहे। भोजने यांनी यापूर्वीही निवेदने देऊन तसेच विविध माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती। मात्र चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या 28 जुलै 2026 रोजीच्या पत्रातून समोर येते। दरम्यान विभागीय कार्यालयातूनही प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढील टप्प्यात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भोजने यांनी दिला आहे। आता विभागीय प्रशासन भोजने यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि प्रलंबित चौकशी अहवाल कधी सादर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता तुम्हाला सगळ्या गावाच्या देखील सांगावं हे रोड तुम्ही केव्हापासून बंद पडा जसं आम्ही करतो तसं एक रोड बंद पडला होता। हे गावाचा रोड तुम्ही किती बारा ग्रामपंचायत मध्ये बंद का म्हणून सांगा नाही बोलू नका करू नका की आता एखादं तरी गावात मेन रस्ता इकडच्या नाडीला इकडून नाडीला बंद झाला। तिथं कोणी विरोधात गेला काय सरपंच रस्ता केलाय। आता उद्या गोष्ट माहिती कोण रस्ता चालू आहे मोठेवा नाही तिथं मेडीला रस्ता होते का पण हा तिथं विरोधात कोणी येईल की नाही मग रस्ता करायचं काम आहे की नाही हा कसं काय रस्ता आहे ना 3 वर्ष झाला रस्ता बंद आहे तो म्हणलेलं बरोबर आहे। मेन रस्ता आहे गावाचा मेन रस्ता सगळे लोक आज मेन रस्ता ते आडी का रस्ता ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एकदरा गाव या गावामध्ये जवळपास सामाजिक कार्यकर्ते जवळपास 5-6 महिन्यापासून त्यांना विभागीय चौकशी लावली। त्या चौकशी अंतर जे कामा झाले नाही त्या कामाची बिल उचललेले आहे आणि आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते। काय सांगाल? माझं नाव रामदास संभाजीराव भोजने एकदरा ताजी नांदेड असून माझ्या गावामध्ये 2 कोटी अनुसया संभाजी कदम सरपंच तसेच तीन ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। त्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आम्ही 14 दिवस नांदेड जिल्हा कार्यालय उपोषण केलं, न्याय नाही दिला। विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या समोर उपोषण केलं। आयुक्त साहेबांनी चौकशी दिली पण 6 महिने झालं अहवाल देत नाहीत। हे राजकीय दबावापायी या ठिकाणी समोरच्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आज आमच्या मंदिराचं शेड 15 लाखाचं उचलून खालं, संरक्षण भिंत खाली, शिशी रस्ते, पांदण रस्ते, 1 नाही 2 नाही 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। आम्हाला रक्ताच्या उलट्या झाल्या। 1.5 लिटर बीबी इंगोले जनता माहिती अधिकार समिती आणि मी स्वतः यांना रक्त लावलं। मरणाची वाट सरकार आमच्या पाहतंय का? पापळकर सरांनी कमिशनर पहिले होते, आमच्याकडे पत्र आजही आहे 15 दिवसात द्यावा। एकदरा गावामध्ये आतापर्यंत एवढा भ्रष्टाचार झालेला नाही आणि हे अजूनही आम्हाला या ठिकाणी आयुक्तालयातील मुकाटे सह आयुक्त असतील, अजून या ठिकाणी जितेंद्र सर असतील, 4-5 मग हे कायद्याचा अवमान करतात का? या ठिकाणी अहवाल देत नाहीत आणि ज्या हरामखोरांनी भ्रष्टाचार केलाय त्याला पाठीशी घालण्याचं सरकार हे प्रयत्न करत आहे का?
ही शंका आम्हाला निर्माण झाली आणि तसंच दिसतंय. एक नाही आज आपले 10 रुपये जरी पडले तर आपण 10 बाऱ्या शेतो. आज माझ्या शेताला जायला कमरे इतके खड्डे आहेत. भर गावामध्ये 15 लाखाचा रस्ता या ठिकाणी शिशी रस्ता उचलून खाला 35 लाखाचा गट्टू आहे. पिण्याच्या पाण्याचा 2,27,00,000 JJM सारखी योजना आहे, पण तीही यांनी बळकावली. बाराणे गावाला पाणी अजून नाही. काय सांगा, एवढं दुःख आणि उघडा अन्याय आम्ही पाहू शकत नाही. एकदरा गाव सर्वस्वी माझ्या पाठीशी आहे. सत्यासाठी, गावासाठी आणि देवासाठी आखरीच्या श्वासापर्यंत लढू आणि आई जगदंबा मला या ठिकाणी यश देत आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आणि निश्चितच सरकारनं आमच्या गावाची दखल घ्यावी. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा एवढी विनंती शासनाकडे पुन्हा एकदा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगदंबे. सरकारने जर आपली दखल घेतली नाही तर यापुढील दिशा आपली काय असणार आहे? आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अख्खं गाव तिथं घेऊन जाऊ आणि निश्चितपणानं या ठिकाणी गावासाठी, सत्यासाठी संघर्ष पुन्हा करू. मरण जरी आलं तरी मागे हटणार नाही. 4 वर्षातून एकदा ग्रामसभा झाली आणि ग्राम रोजगार आहे, त्याचाही मोठा भ्रष्टाचार आहे. मग आई त्यांची लक्ष्मीबाई भोजने ग्राम रोजगार असताना तो म्हणतो मी आहे. आयुक्तालयीन समिती पुढं तो त्यांनी कबूल केलं मी आहे. काय होतंय ते कर. आम्ही त्यांच्यावरही कलेक्टरला बोलून तसा व्हिडिओ आहे 3-3 हजार खाली माझ्या घरचे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कारवाई केली. असे जर या ठिकाणी कारस्थान करत असतील आणि आम्हाला मारायच्या धमक्या आणि निश्चितपणानं अनुसया संभाजी कदम याचा मुलगा पॉलिटिकल असल्यामुळं ते कधीही माझं आणि बीबी इंगोले सर माझे सहकारी मित्र यांचं कधीही काही करू शकतंय. आपण पाहिलं असेल आयुक्तालयापर्यंत गाडी लावत आहे, माग आमचा पिछा करत आहे. सरकारला तेही विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये हा रोजगार सेविकेचा मुलगा सुभाष भोजने, गजानन कदम आणि यांची असणारी टीम ही जबाबदार आमच्या मरणारा राहील. निश्चितपणानं असं मी जाहीरपणे आपल्या माध्यमातून शासनाला कळवतो. आपलं नाव? रामदास संभाजीराव भोजने, राहणार एकदरा, ताजी, नांदेड. नांदेड पंचायतचे सर्व अधिकारी भ्रष्ट आणि करप्ट आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.